उद्या रश्मी ठाकरे या ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या दर्शनाला रश्मी ठाकरे आता दाखल झाले आहेत। दरवर्षी खरं तर रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला येत असतात। दरम्यान सुरुवातीला रश्मी ठाकरेंनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर आता रश्मी ठाकरे टेंभी नाका देवीच्या दर्शनाला जात आहेत। आपण सध्याची थेट दृश्य पाहतोय ठाण्यातून। ठाण्यामध्ये रश्मी ठाकरे आलेले आहेत। सुरुवातीला त्यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर ते आता टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। दरवर्षी खरं तर रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला येत असतात। मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते। यंदा सुद्धा रश्मी ठाकरेंनी आणि राजन विचारे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। काही शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत जे सध्या रश्मी ठाकरेंसोबत उपस्थित आहेत आणि आता टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जात आहेत। तर माजी खासदार राजन विचारे हे सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर काही शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत, यासह केदार दिघे सुद्धा रश्मी ठाकरे यांच्यासोबत असल्याचं आपण पाहू शकतोय। तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। आता रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत, तर दुसरीकडे आधी आनंद दिघेंच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं तेव्हाची ही दृश्य आहेत। याच ठिकाणी राजन विचारे आणि केदार दिघे सुद्धा उपस्थित होते। आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आता त्या टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत। रश्मी ठाकरेंनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार सुद्धा अर्पण केला आणि त्यानंतर आता त्या देवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, पाहायला गेलं तर ठाण्यामधील टेंभी नाक्याची नवरात्र ही मोठ्या उत्साहात वातावरणात या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच ठिकाणी आता ठाकरे गटाच्या वतीने पाहायला रश्मी ठाकरे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील टेंभी नाक्याच्या नवरात्र उत्सवाला या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले आहेत आणि मोठ्या संख्येने पाहायला तर ठाकरे गटाकडून आता या ठिकाणी महाआरती केली जाणार आहे। पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून दिवंगत नेते आनंद दिघे यांची ही नवरात्र आहे आणि याच नवरात्र जे ते पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते ते शिंदे यांनी ही प्रथा पुढे चालू ठेवली आणि या ठिकाणी आता पाहायला गेलं तर रश्मी ठाकरे हे देखील आता या ठिकाणी आलेल्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आपल्याला ठाकरे गट असलेल्या शिवसेना यांच्यामध्ये आमने सामने वाद पाहायला मिळत होता। मात्र त्याच ठिकाणी आता रश्मी ठाकरे हे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत नवदुर्गा म्हणून या ठिकाणी त्यांना शक्ती म्हणून या ठिकाणी मोठ्या महाआरती देखील केली जाणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील आहे। कुठलाही आणखी प्रकार घडू नये यासाठी आता मोठ्या संख्येने पोलीस देखील आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता स्वतः रश्मी ठाकरे हे आता देवीच्या पुढे आता या ठिकाणी आरती करणार आहे। त्या अगोदर पाहिलं होतं दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते पुढे चालत या देवीच्या या ठिकाणी आले आहेत, पंडालमध्ये आलेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने गोंधळी असतील या इतर महिला असतील सर्वच नारी शक्ती या ठिकाणी आपल्या ठाकरे गटाकडून दिसून येत आहेत आणि स्वतः माजी खासदार राजन विचारे असतील, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी नवरात्राच्या टेंभी नाक्याच्या या दरबारात आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने आता या ठिकाणी महाआरती देखील करणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं काही 2 वर्षापूर्वी देखील या ठिकाणी रश्मी ठाकरे आले होते आणि त्याला कुठेतरी या ठिकाणी सातत्याची वागणूक दिली का असा आरोप देखील या ठिकाणी ठाकरे गटाकडनं केला गेला होता। मात्र त्यानंतर त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी देखील सांगण्यात आलं की कुठेही आम्ही कोणालाही अडवलं जात नाही, कोणी यावं दर्शन घ्यावं, मात्र कुठेतरी शक्ती प्रदर्शन करतात देवीच्या दारात कुठेतरी शक्ती प्रदर्शन करू नये, मात्र येणाऱ्यांनी त्या ठिकाणी यावं असं देखील या ठिकाणी शिवसेनेकडनं सांगितलं होतं। मात्र पाहायला गेलं तर मोठं त्या ठिकाणी भव्य दिव्य असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात नवरात्राचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या ठिकाणी मोठा तमिळनाडूचा या ठिकाणी जी प्रतिकृती असणारे एक मंदिराचा संकल्प इथं
देवंदिका बबुलतं मगपारराजये कर्णावतारि करवीररतालभृतै विल्वप्रवाल तुलसीदलमालतीभिः स्वां पूजयामि जगदीश्वरि मे प्रसीद भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिपुरात्मिका दुर्गादेव्यै नमः पुष्पमालिका समर्पयामि सौभाग्यपरिमलद्रव्यं समर्पयामि धूपमाग्रापयामि दीपकं दर्शयामि आसादितो नैवेद्यं निवेदयामि शर्करा खण्डखाद्यानि प्रदक्षिणावधानितो आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यता नैवेद्यं निवेदयामि उपवासापि पूगीफलं ताम्बूलं फलं समर्पयामि हिरण्यवैदक्षिणां समर्पयामि आराधित्यं महा राजराजेश्वर्यै नमः नमो नारायणाय नमस्करोमि त्यांच्याकडे राजराजेश्वर्यै नमो नमः दीपं दर्शयामि आसादितो नैवेद्यं निवेदयामि शर्करा खण्डखाद्यानि प्रदक्षिणावधानितो आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं निवेदयामि उपवासापि पूगीफलं ताम्बूलं फलं इदं फलं मया देव स्थापितं वर्तस्तव तेन मे सकलामपि पवित्रमनिधनमनि उपवासापि पूगीफलं ताम्बूलं फलं समर्पयामि आराधित्यं महा अम्बे मा